पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्ष सत्ता होती, प्रशासन त्यांच्या माध्यमातून काम करत होतं आणि इथं जे काही विद्यमान आमदार आहे ते त्याच्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. भोसरीमध्ये प्रचंड बकालपणा आलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला आज मोठा धक्का बसणार आहे. त्यांचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आज शरद पवारांच्या गटात प्रवेश करतायत. नेमकी तुतारी तुम्ही कधी वाजवताय? आज या ठिकाणी काल मी पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. माझ्याबरोबर कार्याध्यक्ष राहुल भोसले, भोसरी विधानसभेचे अध्यक्ष पंकज भालेकर आणि विद्यार्थी अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहराचे यश साणे यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि आज आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र येतो आहे आणि आमची पुढची दिशा आता ठरवणार आहे. आम्ही एकत्र बसू. खरं तर तुमचे राजकारणातले गुरु म्हणून माजी आमदार विलास लांडे यांना मानलं जातं. तर विलास लांडे हे तुमच्यासोबत आज प्रवेश करणार आहेत का? नाही, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आमचं सगळं पुढचा जो काही नियोजन आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच राहणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या गायडन्समध्ये आम्ही सगळं करतो आहे. मार्गदर्शनाखाली करणं आणि प्रवेश करणे हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर प्रवेश होणार आहे का? आज आम्ही बसतो आहे, आता आम्ही एकत्र येतो आहे. या ठिकाणी तुम्ही बघताय सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि एकत्र बसून आम्ही निर्णय घेणार आहोत. आज तुम्ही जाणार आहात मोदीबागेमध्ये प्रवेश करण्यासाठी? आज आम्ही पवारसाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी मोदीबागेत जाणार आहोत. नेमकं कोणता मुद्दा तुम्हाला पचनी पडलेला नाही आहे अजित पवारांचा, ज्या कारणानं तुम्ही घड्याळ हातातून काढून तुतारी हातामध्ये घेत आहे? आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पिंपरी चिंचवड शहराची एक उंची राहिलेली आहे. इथून मागच्या काळामध्ये जेव्हा राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं या ठिकाणी सत्ता होती त्यावेळेस अतिशय उत्कृष्ट काम त्यावेळेस झालेलं. परंतु मागच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2017 साली जेव्हा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं महापालिकेत सत्ता आली आणि त्या काळापासून तुम्ही जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहराची प्रचंड अधोगती त्या ठिकाणी झालेली दिसते. आणि विशेषतः भोसरी विधानसभा हा तुलनेतनं सगळ्या शहराच्या मागे पडलेला आहे. तुम्ही जर नाशिक फाट्याच्या पलीकडे गेलं तर आपण कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी आल्यासारखं वाटतं. आणि अजितदादा पण गेल्या वर्षभरात हा विकास करण्यात अपयशी ठरले. पालकमंत्री अजित पवार आहे. मुद्दा हा आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्ष सत्ता होती, प्रशासन त्यांच्या माध्यमातून काम करत होतं आणि इथं जे काही विद्यमान आमदार आहे ते त्याच्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. भोसरीमध्ये प्रचंड बकालपणा आलेला आहे. तुम्ही जर सगळ्या बाबतीत तुलना केली भोसरी विधानसभेची आणि अजितदादांचं पण भोसरीकडे लक्ष नाही आहे. म्हणजे सत्ता एक हाती सत्ता दादांकडे नव्हती, त्याच्यामुळं ही परिस्थिती उद्भवलेली. ज्या पद्धतीने कारभार या सगळ्या मंडळींनी या 7-7.5 वर्षात केलं त्याच्यामुळं हे निश्चितपणे अपयश आले. आणि म्हणून आम्ही ही भूमिका घेतो आहे की या भोसरी विधानसभेचा जो काही चुकीच्या पद्धतीने विकास झालेला आहे, म्हणजे पैसे खर्च करून सुद्धा आउटपुट मिळालं नाही, याला तुम्ही कसा विकास साधणार आहात नेमका? या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये नियोजनबद्ध विकास होणं गरजेचं आहे. पुढची 50 वर्ष डोळ्यापुढे ठेवून काम करण्याची गरज होती. प्रत्यक्षात तसं झालं नाही. म्हणजे तुम्ही विधानसभा लढण्यासाठी शरद पवार गटामध्ये जाता? मी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्या दृष्टिकोनातून मी गेले अनेक वर्ष प्रयत्नशील होतो आणि त्या पद्धतीने मी कामही करत होतो. मागच्या काळामध्ये दोन्ही पक्ष वेगळे झाल्यानंतर मी अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु मी विधानसभेची तयारी माझी सतत होती. मागच्याच टर्मला मला त्या ठिकाणी पक्षाकडनं निवडणूक लढवण्यासंदर्भात त्या सूचना होती, पण त्यावेळेस माझी तेवढी तयारी नव्हती आणि लांडेसाहेब त्या ठिकाणी इच्छुक असल्यामुळं अजित पवार गटाकडनं पण तुम्ही लढू शकत होता. इथलं आज परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी मुळात म्हणजे सिटिंग जागा ज्या आहेत त्या पक्षाला असणार आहेत. आणि दुसरी गोष्ट मला वाटत नाही की या नेतृत्वाबरोबर भारतीय जनता पक्षाबरोबर या ठिकाणी काम करावं अशा प्रकारचं माझी भूमिका आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी मी हा निर्णय घेतलेला आहे. आज किती जणांचा एकूण प्रवेश असणार आहे? आता आम्ही सगळेजण भेटतोय. आता सगळे म्हणजे आकडा काय आहे नेमका? किती माजी नगरसेवक आहेत, किती पदाधिकारी? सगळे माजी नगरसेवक या ठिकाणी आम्ही आता भेटणार आहोत आणि मग एकत्र येऊन आम्ही त्या दृष्टिकोनातून पुढची वाटचाल ठरवणार आहोत. तर पुण्याचे पालकमंत्री हे अजित पवार आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये काही वर्षांमध्ये भोसरी विधानसभेचा या ठिकाणी विकास झालेला नाही आणि तोच विकास अजित गव्हाणे यांना साधायचा आहे. त्यासाठी ते हातातून घड्याळ काढून
शरद पवारांची तुतारी हातामध्ये घेण्यासाठी इच्छुक आहेत आणि आता काही वेळामध्येच त्यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेशसुद्धा होणार आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.